नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास रथ म्हणून उदयास येत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्याचं 15 ऑगस्ट 2027 रोजी लोकार्पण. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात प्रारंभ. कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर. आणि 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ, राज्य सरकारचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. भारत ही जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता AI ही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास रथ म्हणून उदयास येत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज राष्ट्रपती भवनात कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी कौशल्यांवरील एका विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता हे फक्त तंत्रज्ञान नसून सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंजिनिअरिंग आणि डेटा विश्लेषण यासारखी कौशल्य देशातील AI टॅलेंट पूल विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, भारत को AI ग्लोबल लीडर के रूप में स्थापित करने के लिए इंडिया AI मिशन चलाया जा रहा है. आर्टिफिशियल इंटेलिजेंस भारतीय अर्थव्यवस्था के ग्रोथ ड्राइवर के रूप में उभर रहा है. आने वाले दशक में देश के GDP, रोजगार और ओवरऑल प्रोडक्टिविटी में AI का योगदान महत्वपूर्ण होगा. देश का AI टैलेंट पूल विकसित करने में डेटा साइंस, AI इंजीनियरिंग और डेटा एनालिटिक्स जैसे स्किल की प्रभावी भूमिका होगी. डिसेंबर 2025 मध्ये वस्तू आणि सेवा कर GSTचं एकूण संकलन 1,75,000 कोटी रुपये इतकं झालं आहे. डिसेंबर 2024च्या तुलनेत हे प्रमाण 6% अधिक आहे. दरम्यान युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI व्यवहारात 2025च्या डिसेंबरपर्यंत मोठी वाढ झाली असून 21.63 अब्ज रुपयांचे व्यवहार झाले असल्याचं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशननं म्हटलं आहे. 2024च्या तुलनेत ही वाढ 20% अधिक आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्याचं 15 ऑगस्ट 2027 रोजी लोकार्पण होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबई ते अहमदाबादपर्यंतच्या या रेल्वे सेवेला टप्प्याटप्प्यानं प्रारंभ होणार असून सर्वप्रथम सुरत ते बिलीमोरा हा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले, पहला सेक्शन है सूरत से बिलीमोरा ओपन होगा, उसके बाद में वापी से सूरत ओपन होगा, उसके बाद में वापी से अहमदाबाद ओपन होगा और उसके बाद में ठाणे से अहमदाबाद ओपन होगा, फिर मुंबई से अहमदाबाद होगा. देशातली पहिली वंदे भारत शयनयान सेवा असलेली रेल्वे लवकरच गुवाहाटी ते कोलकाता दरम्यान सुरू होणार असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत एका चर्चासत्रात आज ते बोलत होते. येत्या 15 ते 20 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली. गावाच्या विकासाचे निर्णय आता दिल्ली किंवा मुंबईतून न होता थेट ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनीच घ्यायचे असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यात लोणी बुद्रुक इथे विकसित भारत जी रामजी अभियानाअंतर्गत विशेष ग्रामसभेत कृषी मंत्री बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, योजनेचे राज्य सचिव गणेश पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मनरेगा योजनेतल्या त्रुटींच्या तुलनेत नव्या योजनेतल्या तरतुदींचा चौहान यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला. पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथे आज शौर्य दिन साजरा होत आहे. या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. ऐतिहासिक विजयस्तंभावर केलेली फुलांची आकर्षक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शौर्यस्तंभाला अभिवादन केलं. या परिसरात सुरक्षेसाठी 5,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विजयस्तंभाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनानं सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बार्टीनं 310 बुक स्टॉल्स उभारले आहेत. पुणे परिवहन मंडळानं मोफत बस सुविधा उपलब्ध केली आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news.air.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सातारा इथे प्रारंभ झाला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी तसंच मावळते अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यानंतर प्रकाशन कट्टा, कवी कट्टा, गझल कट्टा याचंही उद्घाटन करण्यात आलं. यावेळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत मान्यवर साहित्यिकांसह साहित्यप्रेमी नागरिक सहभागी झाले. 4 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन उद्या होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज हिंगोलीत ही घोषणा केली. ते म्हणाले, आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना जे स्टॅम्प ड्युटी लागतं 2 लाख रुपयापर्यंत आता जे पीक कर्ज शेतकरी घेणार आहे त्याचा आता मुद्रांक शुल्क आम्ही माफ करणार आहोत. कुठलंही मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना लागणार नाही. उद्या परवा नोटिफिकेशन निघेल. हिंगोलीतील जलेश्वर तलावाच्या गाळामुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत काम केलेल्या शेतकऱ्यांना बावनकुळे यांच्या हस्ते अनुदानाचं वाटप करण्यात आलं. तलावातला गाळ काढून खोली वाढवणं तसंच तोच गाळ शेतामध्ये टाकून शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी राबवलेला हा उपक्रम हिंगोली पॅटर्न म्हणून नावारूपाला येईल. संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवण्याबाबत सूचना देण्यात येतील असंही बावनकुळे यांनी जाहीर केलं. आगामी महापालिका निवडणुकीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून यातून नक्कीच तोडगा निघेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, एका वेळी एका पदावर एकच व्यक्तीला जाता येतं. त्यामुळे जागा कमी असतात, कार्यकर्ते जास्त असतात. त्यामुळे काहीच असंतोष झाला तो आम्ही दूर करतो. महानगरपालिकेच्या कुठल्याही असंतोषाला काही होणार नाही. आमचे कार्यकर्ते आपल्या सीट वापस घेतील. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बीड शहरातल्या सहकार संकुल भूमिपूजनासह 575 कोटी रुपयांच्या 1216 विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या 900हून अधिक विद्यार्थ्यांनी आज सामूहिक सूर्यनमस्कारांद्वारे नवीन वर्षाचं स्वागत केलं. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अशा पद्धतीनं नववर्ष स्वागताचं या शाळेचं हे 20वं वर्ष आहे. धुळे महानगरपालिकेत 2 अपक्ष महिला उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सुरेखा चंद्रकांत उगले या आणखी एका महिला उमेदवाराचा बिनविरोध विजय निश्चित झाला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेतील छाननीच्या वेळी प्रभाग 6 मध्ये अन्य स्पर्धक पक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राज्यातल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत म्हणून आपलं 1 दिवसाचं वेतन दिलं आहे. विद्यापीठाच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 16,59,000 रुपये जमा करण्यात आले. कुलगुरूंसह सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी अशा एकूण 435 जणांनी हे योगदान दिलं आहे. नांदेड जिल्ह्यात गौण खनिजांचं अनधिकृत उत्खनन थांबवण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी वाहनांचा परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दोषींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी परिवहन विभागानं संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. बीड इथे आयोजित इस्तेमाचा आज समारोप होत आहे. आज या ठिकाणी 3 प्रमुख धर्मगुरूंनी मार्गदर्शन केलं. 3 तालुक्यांसाठी झालेल्या या इस्तेमामध्ये हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाले. राज्यात आज सर्वात कमी 8.5 अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथे नोंदवलं गेलं. त्याखालोखाल जळगाव इथे 9.2 तर अहिल्यानगर इथे 9.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथे 11, परभणी इथे 13.1 तर छत्रपती संभाजीनगर इथे 13.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासरथ म्हणून उदयास येत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्याचं 15 ऑगस्ट 2027 रोजी लोकार्पण. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात प्रारंभ. कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर. आणि 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ, राज्य सरकारचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.
आकाशवाणी